नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर, तापीवरील 22 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रेड अलर्टचा इशारा. तापी नदी दुथडी भरून वाहते. शाळांना सुट्टी, नागरिकांनी घ्यावी काळजी. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसाने जोर धरला असून नदी नाल्यांना पूर आलाय. तापी नदीच्या उगमस्थानी आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हातनूर धरणाचे तब्बल 41 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून सारंगखेडा येथील तापी बॅरेजचेही 22 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. आज 1 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी नाल्याजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. दरम्यान धानोरा मार्गावरील लोय गावाजवळ नाल्यांना पूर आल्याने शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच परिसरात विद्युत पोल कोसळल्याने एक ॲपे रिक्षा त्याखाली दबली गेली असून त्याचे नुकसान झाले आहे. तळोदा दडगाव रस्त्यावरील चौंदसेली घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर काम करून हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला आहे. पावसाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.